नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। डहाणू नगर परिषदेवर महाविकास आघाडीच्या घरपट्टी संदर्भात मोर्चा। डहाणू नगर परिषदेने एकाएकी घरपट्टी वाढवल्या विरोधात आक्रमक झालेल्या महाविकास आघाडीने आज दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी डहाणू नगर परिषदेविरोधात रस्त्यावर उतरून निदर्शने केली। मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे डहाणू आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीतील सर्वपक्षीय आक्रमक झाले असून यावेळी डहाणू नगर परिषद आणि महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। डहाणू नगर परिषदेचा चाललेला मनमानी कारभार सहन केला जाणार नाही असा इशारा यावेळी आमदार निकोले यांनी डहाणू नगर परिषदेला दिला आहे। या प्रसंगी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। डहाणू तालुका मुख्य प्रतिनिधी सत्येंद्र मातेरा यांचा रिपोर्ट। ही कोणत्याही शासनाच्या कामामध्ये कधी अडथळा आणत नाही, परंतु जर सरकारच्या दबावाखाली हे शासन आमचं मनोबल खच्चीकरण करत असेल आणि आमच्यावरती मुजोरी करत असेल तर हे आम्ही कधीही सहन करणार नाही आणि महाविकास आघाडी याचा विरोध जरूर करणार आणि त्यातून योग्य तो मार्ग काढून जनतेच्या सेवेला उभे राहणार। आपले लाडके आमदार साहेबांनी आपल्याला इकडे सगळ्यांना एकत्र करून हा मोर्चा, जसं दादा म्हणाले की हा मोर्चा नाहीये, हा फक्त एक बैठक आहे, शिष्टमंडळ आहे। मोर्चा खरा काय तो आम्ही दाखवू, महिला त्याच्यामध्ये सहभागी होणारच आणि खरं म्हणजे महिलांना सगळ्यात जास्त फटका बसतो। आम्हाला 4 पैसे बाजूला सुद्धा काढायची संधी हा सरकारने दिलेली नाहीये आणि त्यामुळे आमचं घर कसं चालवायचं हे एक महिला सांगू शकते। इतर घरपट्टी म्हणा, नळपट्टी म्हणा, इतकी जर मोठ्या प्रमाणामध्ये भरायची असेल तर आम्ही आमच्या भविष्यातल्या आमच्या मुलांसाठी 4 पैसे बाजूला काढू शकत नाही आणि भविष्यच नाही आहे याच्यामध्ये आमचं। आमचं नाही तर काही कोणाचंच नाही भविष्य। जिथे महिला 4 पैसे बाजूला काढू शकत नाही तिथे भविष्य संपलं असंच गृहीत धरलं जातं। तर ह्या शासनाला त्याची जागा आपण दाखवून देऊया आणि हे जे त्यांनी कर मोठ्या प्रमाणात वाढवलेले आहेत ते पूर्णपणे बंद झालेच पाहिजे आणि योग्य तो निर्णय घेतला पाहिजे। त्यासाठी आम्ही शिष्टमंडळ उभी केलेली आहे आणि त्यावरून आम्ही जनतेची सेवेला उभे राहू। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशा बातम्या पाहण्यासाठी आय न्यूज 28 मराठीला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक बातमी आधी मिळेल।